नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोकंद पोटोबा। तर आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर आजची व्हिडिओ अशी आहे, आपण गावरान पद्धतीने ढाबा स्टाईल शेवग्याची भाजी बनवणार आहे। तर शेवगा आहे आपल्या शरीरासाठी आहे ना खूप फायदेशीर असतो। कॅल्शियमची कमतरता आपली भरून काढतो। हाडाचे कोणत्याही प्रकारचे दुखणे वगैरे असतील तर त्याच्यावर एकदम रामबाण उपाय आहे। तर आज आपण काय करणार आहे, आधी त्याचा आळणी सूप काढणार आहे आणि त्यानंतर आपण त्याची ढाबा स्टाईल असं शेवगा फ्राय टाईप आपण भाजी बनवणार आहे। तर चला मित्रांनो, आता आपण भाजी बनवायला चालू करूया। तर मित्रांनो, शेवगा फ्राय बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे एकदा बघून घेऊया। तर मित्रांनो, आपण शेवगा बनवण्याआधी ते शेवग्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे बघून घेऊ। हा मित्रांनो, आपण शेवगा घेतलेला आहे, हा मध्यम जाडीचा शेवगा घ्यायचा आपल्याला। तर हा शेवगा आपण 300 ग्रॅम घेतला आहे आणि एक 3-3 इंचाचे पीस कट करून घेतलेले आहेत। पाहू शकता तुम्ही, हा 300 ग्रॅम आहे। तर मित्रांनो, शेवगा बनवण्यासाठी लागणारे साहित्याची माहिती घेऊया। हा कांदा आणि खोबऱ्याचे भाजून वाटण तयार केलेले आहे। त्याच्यामध्ये आपण काय केलं तर खोबरे 50 ग्रॅम आणि मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतले होते, ते चांगले भाजून त्याची पेस्ट बनवलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला हे 2 टमाटे आहेत साधारण 100 ग्रॅम, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। हे आहे शेंगदाण्याचं कूट, हे साधारण अर्धी वाटी आहे। हे आहे घरगुती कांदा लसूण मसाला, हे 4 चमचे आहेत। हे अर्धा चमचा हळद आहे, 1 चमचा बेडगी मिरची पावडर आहे, कढीपत्ता आणि आपल्याला कोथिंबीर आहे चवीनुसार। आणि हे कांदा आलं लसूणची पेस्ट आहे, ही साधारण एक 45 ग्रॅम आहे। हा गरम मसाला अर्धा चमचा, ही 1.5 चमचा धना पावडर आहे आणि जिरं मोहरी आहे 1 चमचा आणि साधारण एक 40 ग्रॅम तेल आहे। अशा प्रकारे आपले साहित्य लागणार आहे। तर आपण पुढचा व्हिडिओ बघूया। तर मित्रांनो, आता आपण शेवग्याची भाजी बनवायला चालू करू। सर्वप्रथम आपण काय करू, उकडची तयारी करून घेऊया। साधारण काय करायचं, 1 चमचा तेल घ्यायचे मित्रांनो, साधारण 1 चमचा तेल घेतले आपण। तेल थोडं तापून द्यायचंय मित्रांनो। आता आपलं तेल तापलेलं आहे, आता काय करायचंय, आपल्याला शेंगा तेलामध्ये थोड्या भाजून घ्यायच्यात। मित्रांनो, आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। मित्रांनो, तेलामध्ये आपण अशा आपल्या शेवगा शेंगा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। मित्रांनो, साधारण थोडासा हलकासा कलर बदलत तर आपल्या शेंगा तेलामध्ये भाजायचे आहेत। त्यानंतर ना आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि आपण धने पावडर घेतले 1.5 चमचा, साधारण 1 चमचा टाकून घ्यायचे। पुन्हा एकदा साधारण 1 मिनिट आपण परतून घ्यायचंय। मित्रांनो, हे परतताना एकदम छान वास यायला लागलेला आहे। मित्रांनो, आता काय करायचं आहे, आपल्याला हा जो सूप बनवायचं आहे तर याच्यामध्ये आपण शेवगाच्या शेंगा शिजण्यासाठी पाणी घालायचंय। मित्रांनो, तुम्हाला शेवगाच्या भाजीमध्ये किती ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने आपण पाणी टाकून घ्यायचे सूप मध्ये। आणि भाजी बनवताना आपल्याला फक्त केवळ सूपचाच वापर करायचा आहे। तर आपण या सूपचा वापर केला तर आपली भाजी एकदम चवीला चविष्ट लागते। वरून दुसरं पाणी वापरायचं नाहीये मित्रांनो, हा सूपचं पाणी वापरायचंय। आणि हा नुसता सूप प्यायला म्हटलं तरी चवीला खूप चांगला लागतो। तर हा पिल्यानंतर आपल्या शरीराला जे कॅल्शियमची कमतरता वगैरे असते किंवा हाडांचे कोणी दुखणे असतात त्याच्यामध्ये एकदम रामबाण उपाय आहे। मित्रांनो, साधारण थोडं उकळीच्या आसपास आपलं पाणी गरम झालं तर आपल्याला काय करायचंय, चवीनुसार मीठ टाकायचंय। तर आता मीठ टाकल्यानंतर काय होतं, या मिठाच्या पाण्यामध्येच आपली शेवगा शिजणार आहे, त्यामुळे आपल्या शेवग्याला एकदम चवीनुसार मीठ पुरणार आहे। मीठ टाकल्यानंतर साधारण थोडं आपण ढवळून घ्यायचंय आणि आपल्याला काय करायचंय, झाकण लावून आपल्याला हे शिजत ठेवायचंय। साधारण आधनं थोडं चेक करायचंय शिजलं का नाही आपलं। तर आपण झाकण लावून 10 मिनिटं शिजत ठेवूया। मित्रांनो, पाहू शकता आता आपला शेवगा शिजलाय का नाही आपण बघूया। तर आपण एक शेवगा काढून घेऊन बघूया शिजलाय का नाही। तर मित्रांनो, आपला शेवगा एकदम चांगला शिजलेला आहे। आणि शेवगा शिजल्यानंतर हे बघा, हे आळणी म्हणू किंवा याला सूप पण म्हणतात। मगाशी तुम्हाला सांगितलं की हे सूप आहे ना, ते हे सूप आहे। हे जे सूप आहे की आपल्या हाडांसाठी आणि आपल्या शरीरातल्या कॅल्शियमच्या कमतरते भरून काढण्यासाठी खूप फायदेशीर आहे। तर बघू शकता, हे सूप खूप उत्कृष्ट दिसत आहे आणि सुवास खूप चांगला येत आहे। तर मित्रांनो, लहान मुलांच्या वाढत्या वयामध्ये हे सूप दिल्यानंतर मुलांची उंची चांगल्या प्रकारे वाढते आणि त्यांचे दात वगैरे मजबूत राहतात। तर आता मित्रांनो, काय करायचं आपल्याला, हे सूप आणि शेवगा वेगळं वेगळं करून घ्यायचं। तर मित्रांनो, आता काय करूया, आपण
शिजलेल्या शेंगा साईडला ताटात काढून घेऊया. मित्रांनो, ह्या शेंगा आहे ना आता मसाल्यात न भाजता नुसत्या मिठाच्या पाण्यात आपण शिजवले आहेत. ह्या स्टेजला खाल्ले तरी चवीला खूप चांगले लागतात आणि सूप ही नुसतं पिलं तरी खूप चांगलं लागतं. तर आता आपण काय करूया, आपले भाजी बनवायला चालू करूया. मित्रांनो, आता हे सूप आपण काढून घेऊ. तर मित्रांनो, आता आपण काय करूया, शेवग्याचा रस्सा बनवायला चालू करूया. तेल घेऊया. सर्वप्रथम आपण काय करायचंय, साधारण 30 ग्रॅम तेल घ्यायचंय आणि साधारण तापस थोडं थांबूया आपण. तर मित्रांनो, आपलं तेल छान तापलेलं आहे. तर प्रथम आपण काय करू, मोहरी टाकून घेऊ. मोहरी छान तडतडली की आपण काय करूया, जिरं टाकून घेऊ. त्याचबरोबर आपण काय करूया, कढीपत्ता टाकून घेऊ. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ. आपलं आलं लसूण एक साधारण चांगलं भाजत आलं ना, साधारण लालसर, त्यानंतर काय करू, आपण एक खोबरं आणि कांद्याचे आपण वाटण करून घेतलेले ते टाकून घेऊ. ते आपण तेलामध्ये चांगलं भाजून घेऊ. मित्रांनो, आपले खोबरे आणि कांद्याचे वाटण साधारण थोडंसं भाजत आलं की त्याच्यामध्ये आपण काय करू, टमाटा पेस्ट टाकू आणि साधारण 1-2 मिनिटं असंच परतत राहू. मित्रांनो, आपण आता धना पावडर टाकूया. मग अशी आपण सूप बनवताना आपण 1 चमचा टाकला होता आणि त्यानंतर आपला अर्धा चमचा राहिला, तो आपण धना पावडर टाकून घेऊ. त्याच्यानंतर आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊ. त्याच्यानंतर आपला घरगुती कांदा लसूण मसाला आहे, हा 4 चमचे आपण टाकून घेऊ. तर त्याचबरोबर आपल्या भाजीची रंगत दिसावी म्हणून आपण लाल मिरची बेडगी पावडर आहे ती टाकूया. त्यामुळे काय होतं की आपली भाजी दिसायला एकदम सुरेख दिसते. मित्रांनो, आता मसाले आपण तेलामध्ये आणि आपल्या कांदा लसूणच्या पेस्ट मध्ये चांगलं भाजून घेऊ. मित्रांनो, आपले मसाले या स्टेजला जळू शकतात, तर त्यामुळे आपण काय करायचंय, मगाशी आपल्या सूप मध्ये राहिलेलं थोडं पाणी याच्यामध्ये टाकून घेऊ. मित्रांनो, हे आपले जे पावडर मसाले आहेत ते भाजताना आपण जळू नये म्हणून जे पाणी वापरले ते सूपचंच पाणी वापरले. तर ते पाणी किंवा आपण त्याला सूप म्हणू ते वापरल्यामुळे आपल्या भाजीला एकदम चव येणार आहे. आणि आता चालू घडीला आहे ना, एवढा भारी सुवास सुटलेला आहे ना, खूप भारी सुवास सुटलेला आहे. आणि बघू शकता आपल्या मसाल्याला किती भारी रंगत आलेली आहे. आणि आपले हळूहळू मसाले जसे जसे भाजतील तसे मसाले आपले तेल सोडतील. मित्रांनो, पाहू शकता आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. सध्या थोडे पावसाच्या सरी पडल्या चालू झालेले आहेत, त्यामुळे थोड्या अडचणीचा विषय झालाय. तरी आपण काम चालू ठेवूया. तर आपलं तेल चांगलं सुटलेलं आहे. तर या स्टेजला आपण काय करायचंय, आपल्या उकडलेल्या शेंगा याच्यामध्ये टाकायच्या. आणि आपल्या शेंगा या मसाल्यामध्ये हलक्या हाताने चांगल्या परतून घ्यायच्यात. जास्त ताकद लावली तर आपल्या शेंगा फुटू शकतात, तर थोडं हलक्या हाताने आपण परतून घेऊ. मित्रांनो, तर आता काय आहे, आपल्या शेवटच्या स्टेजला आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचंय. हे अर्धा वाटी होतं. आणि थोडी आपण कोथिंबीर पण टाकून घेऊ. आणि त्याचबरोबर आपण जे राहिलेलं सूप आहे ते सगळं टाकून घेऊया. आणि हे सगळे एकदा चांगलं मिक्स करून घेऊ. आणि एक साधारण 5 मिनिटांमध्ये याला उकळी येईल आणि त्यानंतर ना आपली शेवग्याची भाजी तयार आहे. तर आपण आता हे झाकून ठेवू. बघू शकता मित्रांनो, आपला शेवग्याची भाजी किंवा शेवगा फ्राय म्हणून आपण याला, हे एकदम सुंदर आणि खमंग असा वास सुटलेला आहे. पाहू शकता जी रंगत तर एकदम भारी सुटलेली आहे आणि याचा कलर वगैरे टेक्स्चर वगैरे एकदम भारी आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली शेवगा फ्राय किंवा आपण शेवगा भाजी म्हणू आपली झालेली आहे. आता आपण हे सर्व करून घेऊ. तत्पूर्वी आपण याचा एकदा रंगत कशी बघून घ्या. मित्रांनो, दिसायला एक नंबर दिसतंय. तर आता कधी खायला असं झालेलं आहे मित्रांनो. तर आपण काय करूया, आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया.